जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें। चुनाव के मद्देनजर कपिल पाटिल की प्रेस कॉन्फ्रेंस। इस प्रेस कॉन्फ्रेंस में कई अहम विषयों पर चर्चा हुई। भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद कपिल पाटिल ने बदलापुर स्थित जनसंपर्क कार्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस की। इस मौके पर उन्होंने पत्रकारों से विभिन्न विषयों पर चर्चा की। इस बदलापुर शहर में रेलवे, सड़क विकास कार्य और पानी जैसे कई बुनियादी मुद्दों पर चर्चा की गई। बताया गया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 10 मई को भिवंडी लोकसभा और कल्याण लोकसभा क्षेत्र में संयुक्त सभा करेंगे। इस अवसर पर मुरबाड विधानसभा विधायक किशन कथोरे, पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। आइए देखें इस बार मीडिया से बातचीत के दौरान कपिल पाटिल ने क्या कहा। सगळ्यात फास्टेस्ट वाढणारी 2 शहरं आहेत, अंबरनाथ आणि बदलापूर। मुंबईमध्ये एखादा 10 बाय 10चं घर विकलं की माणूस इकडेच राहायला येतो। त्यामुळे बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढते, त्याच्यामुळे बदलापूरवरून प्रवास करणारी माणसांची, प्रवाशांची संख्याही झपाट्याने वाढते आणि झपाट्याने वाढणाऱ्या ह्या संख्येला पुरं पडणारं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाही। ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल। इन्फ्रास्ट्रक्चर काय, तर ट्रेनची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला 3री 4थी लाईन पूर्ण टाकता आली पाहिजे। ती काही तांत्रिक अडचणीमुळे ती झाली नाही। 10 वर्ष झाली काम सुरू आहे, तर 10 वर्ष काम सुरू तेव्हाच झालं असतं तर आपण आता ट्रेन वाढवू शकलो असतो। आणि समस्यांचं तुम्ही सांगाल तर मागच्या 55 वर्षात जेवढ्या समस्या काँग्रेसच्या काळखंडात सुटल्या नाही ना, त्याच्या 10 पट समस्या या 10 वर्षात सुटल्या। माझी आपल्याला विनंती आहे की आपण कधी माझ्यासोबत बसा। आता माझ्याकडे आकडेवारी नाही, यादी नाही। आपण लोकांनी पण ही माहिती करून घेऊन जनतेसमोर आमची माहिती दिली पाहिजे की 10 वर्षात आम्ही काय काम केलंय। सर, काँग्रेसचा त्यांनी केला त्यांच्याच उमेदवारावर, तर याचा कुठेतरी फायदा तुम्हाला होईल का? पाठिंबा दर्शवला आणि यानंतर ही भूमिका स्पष्ट केली। आग्रह केला तर मी फॉर्म भरेन, कोणाच्या बापाचा पण ऐकणार नाही, फॉर्म काढणार नाही, कारण स्वाभिमानी आहे। कारण उद्या पत्रकारांनी हे बोलायला नको की फॉर्म काढला काहीतरी वजन वाढला असेल, कारण तो कार्यकर्ता मी नाही। तुम्हाला माहिती सांगतो, तो कार्यकर्ता मी नाही। नैसर्गिक युती आहे, त्यामुळे त्यांनी पाठिंबा देणं किंवा न देणं ह्या गोष्टीचा काही अर्थच लागू शकत नाही। नैसर्गिक नीती आहे, त्यांना काम करणं आहे। त्याचा त्यांना समर्थन देऊन मला काय फायदा होणार आहे? काय विरोध आहे? नाही, काय विरोध आहे? आपण 1 वर्ष रेल्वे मागे नेली आहे, नाही तर एवढ्याला रेल्वेचं काम सुरू झालं असतं कल्याण मुरबाडच्या। आता कन्फ्युजन सगळं निघालेलं आहे। पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण लोकांना ही माहिती दिली पाहिजे। आता दोन्हीकडचा, कल्याणचाही आणि मुरबाडचाही विप्रसिद्ध झाला, त्याचं राजपत्र निघालं आहे। 3 दिवसाच्या लोकमत पेपरमध्ये शेवटची 4 पानं बघा पेपरची, हे राजपत्र निघालेलं आहे। रेल्वे मंजूर झालेली आहे। तर दराच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा आहेत, ह्या चर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अनेक बैठका झाल्या। जिल्हाधिकारीही सकारात्मक आहेत की जो काही दर येतो, काही ठिकाणी 15,000 रुपये गुंठा येतो। मग ज्या शेतकऱ्यांनी कल्याण मुरबाडच्या रेल्वेसाठी काही विरोध न करता 1 महिन्याच्या आत सर्वे करून दिला, त्या शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही। शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे, ही भावना माझी आहे, आमदारांची आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींची आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही शेतकऱ्यांसाठी योग्य मोबदला मिळावा म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्यासोबतही बैठक घेतली। त्यांनी सूचना दिल्या, हे पडताळून बघा, आजूबाजूचे दर कसे आहेत ते बघा। त्यांना मी सांगितलं की 2-4 किलोमीटरवरून समृद्धी आहे आणि ह्यालाच क्रॉस करून बडोदा एक्सप्रेसवे आहे, त्याला जो दर आलेला आहे तो दर कमीत कमी शेतकऱ्यांना मिळावा, अशा प्रकारची सूचना विनंती रेल्वे मंत्र्यांना केली। त्यांनी ही बाब तपासायला सांगितली। आता आपल्याकडनं SDOनी दर फायनल करून रेल्वेकडे पाठवलेले आहेत। रेल्वेने त्याला मान्यता दिली की अवॉर्ड डिक्लेअर होतील।
अवॉर्ड डिक्लेअर झाले की जमीन अधिग्रहण सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आपणही त्यांना सांगितलं पाहिजे, विरोध करणं ठीक आहे, शेतकऱ्यांची भावना अशी असणं याच्यात काही गैर आहे का, मला काय मिळेल अशा प्रकारची इच्छा ठेवणं काही चुकीचं नाही आहे. अशी इच्छा ठेवणं म्हणजे रेल्वेला विरोध आहे असं समजण्याचंही काही कारण नाही. त्यांचा विरोध असता तर त्यांनी 1 महिन्यात सर्वे करून दिला नसता. आणि रेल्वे मंत्र्यांनी स्पेशली मला सांगितलं या देशातला पहिला प्रकल्प आहे, तर 1 महिन्यात सर्वे झालाय, काही विरोध नव्हता. म्हणून आता उगीच आपण शेतकऱ्यांना अशा पद्धतीने निगेटिव्ह काहीतरी बोलून त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे रेल्वेसाठी ते योगदान त्यांचं आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें. हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं.